यस अजून एक चांगले मॅच बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने 10 खेळाडूंसोबत आज पायगाव टीमला आपण पाहतोय. अनिल विथ रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गेम स्टार्ट. पहिला बॉल, पहिलाच बॉल, कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. कॉटन बॉलची संधी होती नक्कीच. यस 2 धावांच्या पानंडीचा सामना जरूर टीम पायगावला करावा लागेल. आज संघ जो आहे फक्त आणि फक्त 10 खेळाडूंसोबत उतरलाय. या वेळेचा बॉल पायावर आदळलाय. अपील तर झाली आहे मात्र लेग स्टिक मिस करत होता चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. नितीन गवली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. अतिशय सुरेख चेंडू बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. संदेश आपण 1 मिनिटाकरिता थांबायचं कारण की आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. आपण भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर डुंगे गावचे ग्रामपंचायत माजी उपसरपंच जितूदादा उपस्थित. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र, माहेची शाल इथे ओढली जात आहे पाहुण्यांना. त्याचबरोबर या स्पर्धेचं सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. गणेशदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर डुंगे गावचे माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील जितू मामा. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये महाराष्ट्र पोलीस राकेशजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सन्माननीय राकेश दादा पाटील उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस म्हटलं की आपले रक्षक आज जे आहेत त्यांची मुलं आपण आहोत सुरक्षित. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक गणेशदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते. महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव, प्रत्येक व्यक्तीला आपण सन्मानित करण्यात इथे आलेला आहे. त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच साहेब, आपण इथे उपस्थित दाखवली. जाऊया आता. मॅच खूप चांगली आहे. तितकेच चांगले समालोचक A1 संदेश वखारे. यस थँक्यू संदेश. बोलूया थर्ड मॅचच्या दिशेने. पहिलं षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावपलकर आहेत 8 धावा. मात्र त्यामध्ये आम्ही पॅनल्टीच्या 2 धावा प्लस करतोय. अर्थातच आता मात्र धावसंख्या जी झाली आहे ती 10. तर पहिलं षटक 10 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 धावांचे पानंटी देखील आहे. कारण आज पायगाव संघ 10 खेळाडूंसोबत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर आता मात्र नवीन गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. अनिल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. अनिल मुकादम. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्यात त्याने ड्राईव्ह केलंय. कव्हर रिक्सनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. मॅजिकल फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. आर्यस चषक 2024 आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. सन्माननीय संजय दादा ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा झालेली आहे.
बालाराम भुईर हे देखील उपस्थित झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या बलेचा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. रोहित म्हात्रेच्या बाट मधून निघणारा पहिला षटकार. अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावफलक पुढे सरकले. 18 धावा धावफलकावर झाले आहेत. या बलेचा बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक चांगली सुरुवात खूप महत्त्वाची आहे. मग तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. नक्कीच आता मात्र आपण पाहतोय की सुरुवात झाली आहे. धावा येत आहेत. रोहित म्हात्रेच्या बॅटमधून ज्या प्रकारे आपल्याला षटकार पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला जोरदार अपील. यस, पहिली विकेट. बरोबर मधल्या स्टिकवर सापडलाय त्या ठिकाणी फलंदाज अनिल म्हात्रे. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. तिसरा क्रमांकावरती संदीप पाटील आलाय. अनिल मुकादम पहिली विकेट त्या ठिकाणी काढली आपल्या टीमसाठी. पहिला ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिलाय. तर आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर त्रिफला उडवलाय. यू माइस आय डेफिनेटली. फलंदाज बाद संदीप पाटील. यस, नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्या ठिकाणी काढल्या. षटकार जरूर आला होता या षटकामध्ये, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक अनिल मुकादमच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर आहेत 19 धावा. पहिलं षटक 8 धावांचं तर दुसरं षटक 9 धावांचं. मात्र त्यामध्ये 2 पेनल्टीच्या धावा देखील आहेत. यस, बॉलिंग ट्रॅकवर गणेश कासाट षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. चला मॅचला सुरुवात करा.
आज या स्पर्धेचं मेगा फायनल डे आहे, तर वेळ फार कमी खर्च करा. आपण बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि या आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचे आहे. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 गणेश कासाट. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेट मधून चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला जातोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. हा बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू अर्थातच विष्णुदादा ठाकरे यांचे व्यासपीठावर आपण शुभ आगमन पाहतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश दादा ठाकरे यांचे सुपुत्र वंश हरेश ठाकरे. त्यांच्या बाजूला भूमिका आपण पाहू शकता. नक्कीच भूमिका एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी गिफ्ट स्पॉन्सर झाल्यात, त्या भूमिकेला अर्थातच आपण या ठिकाणी पाहू शकता. वेलकम भूमिका बेटा. गणेश कासाड पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आज रोहित मात्रे भरपूर चांगल्या लयमध्ये दिसून येत आहेत. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करतात. खास करून मागच्या ओव्हरमध्ये षटकार आला होता आणि मागच्या 3 बॉलचा विचार केला तर 10 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. या वेळेस ऑफ ड्राईव्ह मिड ऑफवरून चेंडू लॉंग ऑफला येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. भारत चेंडू उचलतात, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धावांना मात्र चांगला आकार दिला जातोय रोहित म्हात्रेंच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी आज आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला या ठिकाणी. संदेश पाटील 34 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये एक 12 ते 15 धावा जर आल्या
तर नक्कीच एक चांगलं टोटल तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. नक्कीच जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आम्हाला कैलासवासी मथुराबाई मारुती गायकवाड यांच्या स्मरणार्थ दिलीप मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक देखील आहे, जे कोल्ड्रिंक्स आम्हाला सावी इंटरप्राइजेस AC सेल्स अँड सर्व्हिस अग्री कट्टाचे प्रोप्रायटर विशाल गोरखनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर हंसिका इंटरप्राइजेस दिनेश दादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर हंसिका बेटा देखील या ठिकाणी आहे. या स्पर्धेसाठी बॉल बॉक्सची व्यवस्था गुरुनाथ ठाकरे नितेश ठाकरे यांच्या माध्यमातून झाली आहे. नक्कीच अजूनही काही पारितोषिकं आहेत जे आम्ही पुढे तुम्हाला नक्कीच सांगणार आहोतच. मात्र त्या दरम्यान वळूया थेट मॅचच्या दिशेने. अजून एक षटकार आलाय मैदानाच्या आतमधून. 6 धावफलक पुढे सरकलंय. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी टेबल फॅन आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आम्हाला स्पॉन्सर केलाय कबीर मोहम्मद ठाकरे यांच्या माध्यमातून. नक्कीच आणि त्या दरम्यान व्यासपीठावर नुकतंच शुभ आगमन या ठिकाणी झालंय मित्र, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बॉल बॉक्स स्पॉन्सर केले गेले आहेत. नितेश दादा ठाकरे आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या प्लेस बॉलला पुढे ठेवलं होतं, स्ट्रेट ड्राईव्ह केलं, चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी झाली आहे, मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बाद रोहित म्हात्रे. त्याचबरोबर विजेंद्र ठाकरे, राजू ठाकरे, संजू ठाकरे यांची देखील महत्त्वाची भूमिका. प्लेअर ऑफ द डे भूमिका इंटरप्राइजेस प्रोप्रायटर गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्याचबरोबर विजेंद्र ठाकरे, सन्माननीय राजूजी ठाकरे, संजू ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जल है तो कल है. नवीन फलंदाज शेखर मैदानाच्या आतमध्ये. या बलेचा बॉल अडवा बाटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण जरूर झालंय, मात्र थ्रो अजूनही झाला नाहीये. आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस 50 कंप्लीट. 52 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. आज मात्र आमचे गुणलेखक मॅन फ्रॉम पालेवली अक्षय भरब आम्हाला जॉईंट झालेत. प्रदीप षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अडवा बाटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल आहे, धोका पत्करलाय, मात्र ती धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवर. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत 54. 54 धावा झाल्या आहेत. 55 55 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. न्यू मिलन पायगाव टीम समोर
श्री वेताल कोपर टीमने. यस 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. त्या दरम्यान व्यासपीठावर आपण बोलूया. सन्माननीय दिनेश ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये गिफ्ट थंपर आम्हाला स्पॉन्सर झाल्यात. त्यांना आपण सन्मानित करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दिनेश दादा ठाकरे यांना सन्मानित करतोय. मायेची प्रेमाची उपदार ज्वाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले गेले. जास्त नाही आहे, लक्ष फार इथे मोठा ठेवण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल श्री वेताल कोपर टीम संघाला. मात्र इथून मी एकच सांगेन, न्यू मिलम पायगाव टीम 2 धावा पॅनल्टी लागली आहे. त्या 2 धावा पॅनल्टीच्या वसूल कराव्या लागतील. टार्गेट जो आहे 55 धावांचं, 55 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. यानंतर मित्रांनो, आई गावदेवी रांजुली टीम संघाने कुठेही जाऊ नका. या मॅचचा विजेता संघ आपल्याबरोबर खेळणार आहे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर आपण नुकतंच त्यांचा सन्मान केलेला आहे. बोलिया पुन्हा एकदा व्यासपीठावर नक्की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, संजय लहू ठाकरे यांना आपण सन्मानित करूया. मी हरेश दादा ठाकरे आपल्यास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जल है तो कल है पाण्याची व्यवस्था संजय लहू ठाकरे यांच्या माध्यमातून झाली आहे. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. नक्कीच बुम बुम सुभाष दादा ठाकरे माझी उपसरपंच, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. माझे अध्यक्ष देखील आहेत, वेलकम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि अनिल, कारण की लक्ष फार मोठं आहे. 4 षटकांचा खेळ आहे, म्हणजेच 55 धावा तुम्हाला पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. उपस्थित सर्व व्यापी डायज आपण पाहतोय आज भरला गेलाय. सर्व पाहुणे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेताना. आर्य चषक 2024 या स्पर्धेमध्ये नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय सुभाषजी ठाकरे टेनिस क्रिकेट बॉलमध्ये एक जबरदस्त क्रिकेटर आणि माझी उपसरपंच आपण पाहतोय ठाकूरपाडा. त्यानंतर सन्माननीय बालारामजी भोईर सामाजिक कार्यकर्ता रानसनोली, त्यांना देखील आपण व्यासपीठावर सन्मानित करतोय. हरेश दादा ठाकरे वन मॅन शो या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या माध्यमातून बालाराम भोईर साहेबांना त्या ठिकाणी सन्मानित केले गेले. गोलंदाज अनिल मात्रे षटक क्रमांक पहिला इथे टाकण्याची तयारी करतात. आणि समोर देखील अनिल आहे. अनिल आणि नितीनची ही जोडी खेळपट्टीवर आली आहे. 55 धावा डिफेंड करायचे आहे श्री वेताल कोपर टीम संघाला. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी अनिल म्हात्रे करतील, कारण की समोर देखील चांगला खेळाडू अनिल सज्ज आहे.
जय आणि वीरूची जोडी असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. पाहूया पहिला चेंडू षटकातील. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. टिपिकल ब्रँडेड पहिला चौकार पेश होतोय इथे फलंदाज अनिल याच्या माध्यमातून. सर्व क्रिकेट रसिकांचे प्रिन्स मूवीजच्या वाहिनीवर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक मॅचचा आनंद घेत आहेत. प्रिन्स मूवीज वाहिनी आपण पाहतोय सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा समोर केले फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवू शकले नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो होईल का? डायरेक्ट हिट झाला सदर. फलंदाज नितीन गवली याला डगरमध्ये परतावा लागलं असतं, मात्र पहा थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण राहिलं तिथं. जिथे धाव नव्हती तिथे धाव मिळाली. हा क्रिकेट आहे. पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर विकेट देखील मिळण्याची संधी होती तिथे. आता धाव कंप्लीट. आता अनिल नो स्ट्राईकला गेलं, 5 धावनं खेळतोय. आता स्ट्राईक मिळते नितीन गवली यांना. षटक क्रमांक पहिला सुरू आहे अनिल म्हात्रे याचं. विकेटची संधी आली होती. वो कहते ना शिकार खुद भी खुद आया था लेकिन प्राप्त नहीं कर पाए वहां पर. अनिल म्हात्रे ऑफ स्टंपचा चेंडू, क्लासिकल ड्राइव, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. विचार की 9 धावा दाबल करावं लागलात. एक चांगली सुरुवात इथे केली आहे, आघात चांगला आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाज. बॅटची एज घेतली, मात्र हवं तसा हा स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज. पहिल्या 3 चेंडू 9 धावा आल्या होत्या, चौथा चेंडू डॉट केला गेला इथे. लगभग 13 ते 14 धावा प्रति षटकामागे बनवायच्या आहे. सुरुवात चांगली झाली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा आल्या तिथे आतापर्यंत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं, मिस टाइम झालाय आणि नितीन गवली स्वस्त्यामध्ये आउट. फक्त 4 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. षटकातील चांगली गोलंदाजी राहिली आहे. फक्त 9 धावा खर्च केल्यात अनिल म्हात्रे याने. फ्रंट लाईन गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक फार महत्त्वाचा असतो आणि तो महत्त्वाचा षटक इथे टाकला गेला. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 2 चौकार जरी खाले, मात्र विकेट फार महत्त्वाचा मिळालाय. आता पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवेल हा फलंदाज. काय न्यू बॅटर आल्या मैदानामध्ये. प्रदीप खेळण्यासाठी सज्ज आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. कट केला. इनफिल्डमध्ये गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू डीपच्या क्षेत्रामध्ये निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय, मात्र थांबणार नाहीये चेंडू. सीमा पार, चौकार. पहिला षटक समाप्त झालेला आहे आणि धावा 13 धावा. अस्किंग रन रेट 13 ते 14 पाहिजे होता, 13 मिळालेल्या आहेत. विकेट जरी गेलाय, मात्र 2 खेळाडू खूप चांगले खेळत आहेत खेळपट्टीवर, कारण की दोन्ही खेळाडूने एक चौका ठोकलाय. 13 धावा झाल्या धावफलकावर. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते न्यू मिलम पायगाव टीम संघाची आपण पाहतोय. यानंतर टीमचे कॅप्टन आई गावदेवी रांजोली टीमचे कॅप्टन हे तयारीत राहायचे. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता गोलंदाज इथे सज्ज झालाय. अरविंद आलाय. अरविंद गोलंदाज आपण पाहतोय. अरविंद पाटील गोलंदाज.
भरपूर अनुभव, भरपूर वर्षापासून खेळत आहेत श्री वेताळ कोपर टीम संघासाठी. सातत्याने टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेमध्ये श्री वेताळ कोपर टीम चांगला क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण की याच्या अगोदर न्यू मिलन पायगाव टीम संघाने दुसऱ्यांदा पराभूत केलेला आहे कोपर टीम संघाला. मात्र आज कोपर टीम चांगला क्रिकेट खेळतीये, टार्गेट चांगला दिलाय. पाहूया या षटकामध्ये कोणत्या प्रकारची सुरुवात करील फलंदाज. इथे अनिल आणि प्रदीप आहे स्ट्राईकवर. हा चेंडू आपण पाहतोय हवं तसं मिळालं होतं, मात्र बॅटवर आला नाहीये. लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकला गेलाय. भाऊ पाटील सरांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव संख्या धाव पलकावर 14 धावा. 14 लॉस ऑफ 1 विकेट. 14 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम न्यू मिलन पायगाव. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. समोर खेळलाय चेंडू हवेमध्ये, शतरक्षक दूर आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. झेलवर आले नव्हते तिथे शतरक्षण, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात फलंदाज अनिलेशच्या माध्यमातून. धावसंख्या धाव पलकावर 16 धावा. 16 नेक टू नेक इथे फाईट पाहायला मिळते. कारण की चांगला क्रिकेट खेळणं गरजेचं देखील आहे न्यू मिलन पायगाव टीम संघाला. कारण की या धावा बनवायचे आहेत त्यांना. राईट हॅम ओ द विकेट. पुन्हा एक धाबामध्ये कार्पेटच्या साने केले. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूपर्यंत गेलाय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा लिझी आलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावपलकावर आपण पाहतोय धावा ज्या आहेत 18 धावा. एक चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 वाईट आणि 4 धावा, म्हणजे 5 धावा पहिल्या 2 चेंडूवर मिळालेत. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. विकेट फारसा महत्वाचा असेल. प्रदीप अथवा अनिलचा विकेट जर आला तर मॅच फसू शकतो इथं. गोलंदाज अरविंद पाटील राईट हॅम ओ द विकेटने जाताना. समोर तगडा फलंदाज आहे अनिल. पुन्हा एकदा समोर केले. लॉंग ऑफ शतरक्षक आहे. शतरक्षक चुकी. ओ माय गॉड. असं वाटलं की झेल पकडली आहे, मात्र सुटली गेली आहे. रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. समोर खेळले होते स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला होता. असं वाटत होतं की झेल पकडली गेली आहे, मात्र सुटली गेली. पहा शेवटच्या मोमेंटला ही झेल ड्रॉप केली आहे. 1 धाव मिळाला. स्ट्राईकवर आता प्रदीप भालेकर. राईट हॅम ओ द विकेट. कट केल्या चेंडूला गॅप भरपूर मोठा आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसरा धाव मिळेल का पाहूया आपण. दुसरा धाव आता मिळेल, कारण की हलकासा मिसफील्ड झाला होता. 2 धावा धाव पलकावर. धाव संख्या होते ती म्हणजेच 21 धावा. 21. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका नक्कीच मॅचवर मजबूत पकड निर्माण होऊ शकतो. न्यू मिलन पायगाव टीम एक किलर स्टिक टीम आहे. चांगली टीम आहे. भरपूर फलंदाजी आहे त्या संघाकडे. ओ दांडी गोल. विकेट. अजून एक धक्का दिला न्यू मिलन पायगाव टीम संघाला. गोलंदाज अरविंद पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या 21 धावा धावपलकावर आणि विकेटचा विचार केला तर 2 विकेट गमावल्या टीमने. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला अरविंद पाटील यांचं. धावा खर्च झाले होते मागच्या 4 चेंडूंवर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. धावा झाल्या धावपलकावर 21 धावा. 21. या मॅचचं पंच आपण पाहताय भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे. जबरदस्त पंचांची भूमिका पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या चेंडूपासून राहिली आहे. पंच, स्कोरर आणि कॉमेंटर स्पर्धेचं पार्ट आहे. खूप चांगला चेंडू आहे. प्लम एलबी. अजून एक धक्का दिला. बॅक टू बॅक दुसरा झटका लागला टीम पायगावला. अडचणीमध्ये आली टीम. रिप्ले आपण पाहू शकता. इम्पॅक्ट स्टंप कुठं होतं ते दाखवलं जाईल. अगदी चांगला निर्णय. प्लम एलबी. क्या बात आहे. भाऊ पाटील हे तो फिर नामुमकिन आहे. कोणत्याच फलंदाजाला इथं वाचू शकणार नाहीये. जर प्लम एलबी असं तर परफेक्टली हा निर्णय दिला गेलाय भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन रुपेश मैदानामध्ये.
टीम आता संकटामध्ये आली आहे, कारण की मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट गमावलेत पायगाव टीम संघाने. रुपेश न्यू फलंदाज मैदानामध्ये गेलाय. 12 चेंडू 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे, बनू शकतात. आपलं मूड होणं गरजेचं आहे. प्रत्येकी षटकामागे 17 धावा बनवायचे आहेत. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी शेखर आलाय. क्रमांक 3 षटक, 17 धावा डिफेन्स करायच्या प्रत्येक षटकामागे, कारण की 34 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. 12 गेंदे 34 रन. थोडा स्पीडअप करायचं. आजचा फायनलचा दिवस आहे, कोणालाही बक्स दिली जाणार नाहीये. शेखर शेखर गोलंदाज, राईट हॅम ओ द विकेट. समोर तगडा फलंदाज आहे, भरपूर चांगले स्ट्रोक खेळू शकतो, मात्र चेंडू पकडला गेला. स्टंपिंग केली आहे मात्र सुरक्षित एक फलंदाज. डॉट चेंडूने सुरुवात केली शेखरने. चांगली गोलंदाजी करताना श्री बेताल कोपर टीम संघ पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. थोडासा दबाव आला होता टीमवर, मात्र त्यानंतर कमबॅक करून दिला गोलंदाज अरविंद पाटीलने. 2 विकेट्स घेतल्या आणि आता सुरुवात शेखर चांगली करतोय. अनिलला इथून एकच सांगेल मी, 11 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. अटॅक होणं गरजेचं आहे. आपण समोरचा जो प्लॅट्स पाहतोय आपण सन्माननीय दयानंददादा चोरगे यांचा प्लॅट आहे. त्याचबरोबर सचिनदादा ठाकरे, विनोददादा ठाकरे, त्याचबरोबर महेशदादा पाटील खारबावचे, सुमितदादा पाटील मनपाचे नगरसेवक, लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचा बॅनर देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होत आहे शेखर, राईट हॅम ओ द विकेट. इनफिल्डच्या डोक्यावरून केलंय, क्षेत्ररक्षक फार दूर आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव इथे मिळणार नाहीये. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या दाबलकर लागली आहे. आमचे स्कोरर सांगतात 23 धावा, 23. प्रत्येकी चेंडू आता षटकाराच्या रूपानेच खेळावा लागेल. सिंगल डबल आता बंद करावे लागतील. चौकार षटकारच मॅच जिंकू शकतो आता, कारण लक्ष फार मोठं आहे. शेखर पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेलच, कारण की धावा बनवायचे आहेत. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जात आहे. 2 धावा कंप्लीट. टीमचे कॅप्टन रुपेश आपण पाहतोय साथ देते फलंदाज अनिलला. मागच्या 2 चेंडूवर 4 धावा आल्यात आतापर्यंत. 9 चेंडू 30 धावा. 2 मोठे फटके आले नाही तर दबाव वाढू शकतो टीमवर. चांगली गोलंदाजी शेखरची पाहायला मिळाली. राईट हॅम ओ द विकेटने जाताना आपण पाहतोय गोलंदाज शेखरला. समोर फलंदाज अनिल. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, यावेळी आपण पाहतोय आऊस द्यायचा अपील. यस, फलंदाज बाद होतोय. स्टंपिंग केली आहे तिथे. अजून एक धक्का दिलाय पायगाव टीम संघाला. बॉक्समध्ये मात्र लक्ष फार मोठं आहे रुपेश. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ही परमेश्वर. जोपर्यंत आपण कोणत्या कामामध्ये आपण प्रयत्न करत नाहीये तोपर्यंत परमेश्वर देखील आपल्याला यश देत नाहीये. चेंडू कमी राहिल्यात, आता धावा जास्ती आहेत. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 30 धावांची आवश्यकता आहे. शेखरची गोलंदाजी चांगली राहिली आहे. समोर उडवलाय चेंडूला. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. 1 धाव झालाय, दुसरा धाव मिळणार नाहीये.
सिंगल धाव, धावसंख्या 26 धावा 26. शेवटचा चेंडू या डावातील 29 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. षटकार जर आला नाही तर पुढच्या षटकामध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. शेखरने खूप चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केली आहे गोलंदाजाने. बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. आवाजाचा अपील केला जात आहे. श्री वेताल कोपर टीम पहा, जुनी अपील धरून आहे. जबरदस्त इथे स्टंपिंग झाली होती तिथे. धावपलकावर 26 धावा. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 26 धावा 26. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. सर अंपर डिसिजन फायनल डिसिजन आहे. पंचांजवळ कोणीही जाऊ नका, कारण की आपण आज नाही तर अनेक वर्ष खेळणार आहात आपण. प्लीज अंपर डिसिजन फायनल डिसिजन आहे, असंही पंचांचा सन्मान करणं गरजेचं आहे. सर सचिन तेंडुलकर सर त्यांना 99 किती वेळा आऊट दिला सर पंचांनी. खोटा आऊट फार पाहायला मिळालं होतं. ते मात्र कधीही पंचांना त्यांनी सांगितलं नाही की माझ्या इथे लागले की तिथे लागले. आऊट झाल्यानंतर सरळ ते निघून जायचे. मात्र अंपर जो काही निर्णय दिले तो मान्य करावा लागेल आणि फिल्डिंग लावायची आहे. हा VIP डाईस तुम्ही पाहू शकता. सर्व पाहुणे जे आहेत एन्जॉय करताना या स्पर्धेला. बालाराम भुईर उपस्थित आहेत, नितेशजी ठाकरे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय सतीश ठाकूर हे देखील तुम्ही पाहतायत. कालुरामजी ठाकरे, विष्णूजी ठाकरे त्यांना पाहतोय आपण. सर्व ठाकरे ब्रदर्सचं हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावायचं आहे. श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. अंपर डिसिजन शकता है. 6 चेंडू 29 धावा, 6 गेंदे 29 रन. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. शेवटचा षटक टाकण्याकरिता गोलंदाज आलाय रोहित म्हात्रे. रोहित नावामध्ये दम. भारतीय संघाचे कॅप्टन, मुंबई इंडियन्सचे कॅप्टन रोहित शर्मा अर्थातच हिटमॅन म्हणजेच रोहित म्हात्रे आता आलाय गोलंदाजीमध्ये. जर्सी नंबर 29 नंबरची जर्सी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल हे पाहणं गरजेचं आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर फलंदाज प्रवीण. रेड कॅपमध्ये 5 षटके ठोकावे लागतील, प्रयत्न करावेच लागतील, सामना जिंकावाच लागेल. या उद्देशाने आता फलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेचे आयोजक आर्यदादा ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही 40 प्लेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही स्पर्धा आर्य चषक आपण पाहतोय. आजचा मेगा फायनल डे, शेवटचा दिवस या स्पर्धेचं. 1 से बढ़कर 1 खेळाडू पाहताय. सुरुवात केली अनसाईडला, खेळलाय चेंडूला, गॅप फार मोठा आहे, चेंडू निघून जातोय सीमा पार, येतोय चौकार.
करावी लागेल. सुरुवात तर झाली आहे, आता शेवट देखील अशा प्रकारचाच खेळावा लागेल. 4 धावांनी धावफलकावर धावा लागल्या. 30 धावा, अजूनही 25 धावांची आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. 5 गेंदे 25 रन. भीमटोला वज्रटोला असेच प्रकारचे फटके खेळावे लागतील. टोळेजन षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. गॅपमध्ये खेळला होता, गॅप फार मोठा होता, चेंडू अडवण्याची संधी नव्हती तिथे. गोलंदाज ऑन साइडला उडवला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि ते विकेट परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय प्रवीणला विकेट मिळतोय. ते गोलंदाज रोहित मात्रेला. चाचणीच्या स्पर्धेमध्ये रुपेशने 5 मध्ये 5 ठोकले होते. आता त्याला संधी नाहीये, तो नो स्ट्राईकला आहे. कारण की संधी हवंय तर इथे तुम्हाला रुपेशला क्रमांक 3 वर पाठवावं गरजेचं आहे. कारण की त्याची जागा 5 वर नाही तर 3 वर होती. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत दादा मैदानाच्या आतमध्ये गेलेत. धावा झाल्या धावफलकावर 30 धावा. थोडी टीम अडचणीमध्ये आली आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. असं नाही की या धावा बनू शकत नाहीये. तुम्हाला 4 षटकार ठोकायला लागतील. थोडासा प्रेशर रिलीज झाला गोलंदाज एखादा नो देखील टाकेल. क्रिकेट आहे, चेसिंग कंपल्सरी. ज्या प्रकारे तुम्ही ड्रेसिंग कंपल्सरी घातली आहे. आजही आठवते मला तुफान पिंपळाच्या स्पर्धेमध्ये भादवड टीमला टी शर्टची पॅनल्टी लागली होती. माझं सेम टी शर्ट होतं. मी स्वतः संजय भाई यांना माझ्या मापाची जर्सी दिली होती, तेव्हा त्या पॅनल्टी माघारी घेतली होती. टी शर्ट फार महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग. आज चेंडू डॉट आहे. चांगली गोलंदाजी. आता मजबूत पकड निर्माण केली टीम श्री वेताल कोपर टीम संघाने. मागच्या 2 पराभूत झाले होते ना, त्याची भरपाई केली आहे टीमने इथे. आज एकजूट होऊन श्री वेताल कोपर टीम संघ खूप चांगला क्रिकेट खेळला आहे आणि लगभग आता मॅच जिंकण्याची तयारी आहे. कारण की 2 पाऊल दूर आहे विजयापासून. कारण की 2 चेंडू टाकायचे आहेत रोहित मात्रे याला. फॉर्मॅलिटीज फक्त पूर्ण करायची बाकी आहे आणि ही मॅच जिंकल्यानंतर ना थोडंसं सेलिब्रेशन होईल. कारण की मागच्या 2 सामने त्यांनी गमावले आहेत श्री वेताल कोपरने. बिगिट करायचं होतं, रुपेशच्या बॅटवर आला नाहीये. थोडासा कदाचित लागला असावा तर पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. थोडीशी दुखापत झालेली आहे तर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. डीजे गणराज सावंत हल्दी लग्नाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क आपण गणेश दत्तू पाटील यांना संपर्क साधा. आगरी कट्टा तुम्हाला चांगला मेजवानी तुम्हाला जर हवी असेल तर आगरी कट्टा सावी इंटरप्राइजेस तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपण पाहतोय गणेशदादा ठाकरे आणि सुभाजी ठाकरे यांचा फ्लॅट्स दाखवला जात आहे टीम मॅनेजरवर. ही आमची टीम गावातील आपण पाहतोय गाव गटाकरता खेळत आहे आणि ही 40 प्लेची टीम आहे. श्री अष्टविनाथ ठाकूरपाडा टीम या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा ती पराभूत झाली आहे एक प्रेक्षणीय लढतमध्ये आणि या स्पर्धेमध्ये 40 प्लेच्या माध्यमातून. आणि ही आमची गाव टीम ग्रामीण टीम दाखवली जाते श्री अष्टविनाथ ठाकूरपाडा. बॅक टू क्रिकेट. शेवटचा चेंडू आहे 1 पाऊल दूर विजयापासून कोपर टीम. आणि अशा प्रकारे ही मॅच इथे फिनिश जिंकली गेली आहे. श्री वेताल कोपर टीम संघाने ही मॅच जिंकली आहे. खूप खूप अभिनंदन टीमचे. रोहित मात्रे, शेखर, अरविंद पाटील आणि अनिल मात्रे खूप खूप अभिनंदन सर्वांचं. हाडलक जितू गवळी दादा आणि नितीन गवळी. हा सामना इथे लॉस झालाय. न्यू मिलम पायगाव. खूप खूप अभिनंदन कोपर टीमचं. मॅन ऑफ द मॅच कोण असेल आम्हाला नक्कीच सांगतील.